नमस्कार मित्रांनो, लग्नानंतरची गोष्ट। त्या दोघांच्या लग्नाला 5 दिवस पूर्ण झाले होते। परिवारासोबत ते दोघे आज कुलदेवीच्या दर्शनासाठी गेले होते। राहुल सर्वांच्या नजरा चुकवत तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होता, पण का कुणास ठाऊक नेहाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं। ती जणू आपल्याच विचारांमध्ये मग्न होती। राहुलला बरेच अंशी हे जरा वेगळं वाटत होतं, पण त्याला हे पण जाणवत होतं की तिच्यासाठी हे सर्व नवीन आहे। त्याच्यामुळे तिला ॲडजस्ट व्हायला जरा वेळ लागत असेल। नेहा दिसायला तशी खूप सुंदर होती, म्हणूनच पाहता क्षणी ती राहुलला आवडली होती। तिचं ते भरदार शरीर, रेखीव चेहरा, सावळा रंग आणि ते लांब सडक केस। तिचं शरीर अजूनच खुलल्यासारखं दिसत होतं, पण मात्र तिचा चेहरा जरा पळलेलाच होता। राहुलला आता तिच्याशी बोलल्याशिवाय राहवत नव्हतं। त्याला विचारायचं होतं की नेमकं तिला काय होतंय, तिला कसला त्रास होतोय का, किंवा कोणाच्या वागण्यामुळे काही खटकते का। राहुलने पटकन त्याच्या बहिणीला साईडला घेऊन सांगितलं की मला काही वेळ नेहासोबत बोलायचंय, तू प्लीज काहीतरी अरेंज कर ना। त्याची बहीण त्याला मस्करीत म्हणू लागली, अरे थोडा थांब, एवढी कसली आली घाई, तुझीच बायको आहे, शेवटी तुझ्याकडेच येणार आहे। ताई प्लीज ऐक ना, फक्त थोडा वेळ बोलायचं मला तिच्यासोबत। बरं बरं, नको मस्का मारूस, मी करते काहीतरी। त्याच्या ताईने बराच प्रयत्न केला त्या दोघांची भेट घडवून आणण्याचा, पण परिवारातली सर्व लोक सोबत असल्यामुळे ते काही शक्य झालं नाही। शेवटी ते सर्व परतीच्या प्रवासाला लागलेत आणि घरी येऊन थांबलेत। आता खूप रात्र झालेली होती, म्हणून सर्वांनी आवरून झोपायला घेतलं, पण राहुलला मात्र काही केल्या झोप येत नव्हती। त्याला का कुणास ठाऊक सारखा सारखा नेहाचा तो उदास चेहरा डोळ्यापुढे फिरत होता। त्याच्या मनातून अनेक प्रश्न तरून गेले। त्याला आता काहीही करून फक्त तिच्याशी बोलायचं होतं। त्याला जाणून घ्यायचं होतं की नेमकं नेहाच्या मनामध्ये काय चालू आहे। त्याला रात्रभर झोपच लागली नाही। शेवटी सकाळ सकाळी त्याचा डोळा लागला आणि जाग आली तर एकदमच उजाडलेलं होतं। सकाळचे 9 वाजलेले होते। त्याने पटकन आवरून घेतले। तो आवरून बाहेर आला तोवर सत्यनारायणची पूजेची तयारी झालेली होती आणि नेहाच्या घरचे मंडळी तिला नेण्यासाठी आलेले होते। त्याची नजर सारखी नेहाला शोधू लागली, पण नेहा त्याला काही केल्या कुठे दिसत नव्हती। शेवटी पूजेसाठी नेहा आलीच बाहेर। तिला बघून राहुल 2 मिनिटांसाठी तिला बघतच राहिला। तिने लाल कलरची पैठणी घातली होती, केसांचा अंबाळा पाळून त्याला मोगऱ्याची माळ गुंडाळलेली होती, हातामध्ये तोच तो लग्नाचा हिरवा चुडा, चेहऱ्यावर केलेला हलकासा मेकअप, थोडीशी गुलाबी लिपस्टिक पण होतीच त्यात आणि कपाळावर भरलेला तो सिंदूर। तिचं सौंदर्य जणू उमटून निघत होतं। ताईच्या आवाजाने राहुल भानावर आला आणि उठून आसनावर बसला। पूजा चालू झाली। तिने त्याच्या हाताला अलगद हात लावलेला होता। मुझे मधले मंत्र उच्चारताना तिचा तो कोमल आवाज राहुलच्या कानावर पडत होता। तिचा तो आल्हाददायक साहस त्याला खूपच आवडत होता। त्यामुळे जेव्हा पंडितजी म्हणाले पूजा संपन्न झाली, तेव्हा तो जरा नाराज झाला। त्याला वाटलं आता परत ही आपल्यापासून लांब जाईल। त्याला परत तिला बघण्यासाठी इकडे तिकडे शोधावं लागेल। पूजेचा प्रसाद सर्वांना वाटून झाल्यावर सर्वांना जेवण वाढले। तिच्या घरचे तिला नेण्यासाठी आले होते। राहुल काही क्षणांसाठी विसरलाच होता की त्याला तिच्यासोबत बोलायचं होतं। जेव्हा त्याला आठवलं तो एकदम भानावर आला। त्याला ती घरी जायच्या आत तिच्यासोबत बोलायचं होतं। त्याने परत ताईच्या मागे तगादा लावला। ताई म्हटली, ठीक आहे, बघते मी। सर्वांचे जेवण आटोपले होते। ताईने त्याला त्याच्या रूममध्ये पाठवले आणि सांगितले, तेथेच थांब, मी तिला पाठवते काहीतरी कारण सांगून। ताईने तिला त्याच्या रूममध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी पाठवलं। तिला बघून बेडवर बसलेला राहुल हुबाच झाला। त्याला तिच्यासोबत काय बोलावं काही सुचतच नव्हतं। तो 2 मिनिट फक्त तिच्याकडे बघतच होता। हिम्मत करून तो तिच्याशी बोलला, जेवण झालं का तुमचं? आणि
जाण्यासाठीची पॅकिंग झाली का? तिने खाली मान घालूनच त्याला होकार दिला आणि पटकन तिथून सामान घेऊन निघून गेली. आता राहुलला स्वतःचा राग येत होता. ती समोर आलेली असून सुद्धा तो बोलूच नाही शकला. तो एकदम निशब्द झाला होता. तिला बघून त्याला काय बोलावं ते वेळेवर का सुचलं नाही हे त्यालाच समजत नव्हतं. शेवटी ती तिच्या घरी जायला निघाली आणि नाईलाजाने राहुलने तिचा निरोप घेतला. ती घरी गेल्यानंतर 2-3 दिवसानंतर त्याला तिला फोन करावासा वाटत होता. खूप विचार करून शेवटी त्याने फोन केलाच, पण तो फोन नेमका तिच्या बहिणीने उचलला आणि तिच्या बहिणीने सांगितलं की ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली आहे आणि ती आल्यावर तिला सांगेल फोन करायला. रात्र झाली पण तिचा फोन काही आला नाही. राहुल वाट बघत बघत झोपी गेला. आज राहुल आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरचे नेहाला घेण्यासाठी जाणार होते. तो खूप आनंदी पण होता. तिथे पोचल्यावर त्याची नजर सतत नेहालाच शोधत होती, पण ती काही केल्या दिसत नव्हती. शेवटी सर्वांना जेवणाची ताटं वाढले गेले आणि तो जेवायला बसला. तसं जेवण बऱ्यापैकी संपलं होतं तोवर कोणीतरी चपाती घेऊन आलं. त्याला विचारलं, चपाती देऊ का? तो आवाज कानावर पडताच तो एकदम भानावर आला. त्याचा चेहरा एकदम फुलला. तसं त्याने वरती पाहिलं तर ती नेहा होती. हो, त्याने तिचा आवाज ओळखला होता. तिने विचारलेल्या प्रश्नांचं त्याने उत्तर दिलं नाही. तो फक्त तिच्याकडे बघत होता. नेहा जरा गडबडलीस. तिला काही न समजल्यामुळे त्याच्या ताटामध्ये एक चपाती ठेवली. राहुल आधीच पोट भरून जेवला होता, त्यात ही अख्खी चपाती. ती चपाती कशी संपवायची त्याला समजत नव्हतं. शेवटी सासरी पहिल्यांदाच जेवताना ताटामध्ये उष्ट टाकून त्याला त्याची इज्जत कमी करायची नव्हती. त्यामुळे नाही म्हणत म्हणत त्याने ती अख्खी चपाती संपवलीच. आता वेळ होता. नेहा राहुलच्या परतीचा गाडीमध्ये त्याचा दादा गाडी चालवायला बसला आणि त्याचे पप्पा दादाच्या शेजारी बसले. राहुल आणि नेहा दोघे मागे बसलेत. त्यांना तब्बल 2 तासाचा अंतर पार करायचं होतं. अवघ्या अर्ध्या तासानंतरच नेहाला झोप यायला लागली. तशी ती झोपी गेली आणि तिची मान हळूहळू खाली येत राहुलच्या खांद्यावर येऊन थांबली. तसा राहुल एकदम स्तब्ध झाला. पुढे त्याचे दादा आणि पप्पा बसलेले होते. त्यात मागे नेहा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली. त्याला जरा अवघडल्यासारखंच झालं आणि आनंदही झाला. ते घरी आले. त्यांना घरी यायला तशी रात्र झाली होती. नेहाच्या घरी उशिरा केलेल्या जेवणामुळे त्यांना रात्रीचे जेवण जेवायचं नव्हतं. त्यामुळे सर्वजण घरी येऊन आराम करायला गेलेत. राहुल सोफ्यावरच बसला होता. ताई आणि वहिनी नेहाला सोबत घेऊन गेलेत आणि अर्ध्या तासांनी परत आल्यात. राहुलला सांगितलं की जा रूममध्ये आणि फ्रेश हो. तो तसा रूममध्ये गेला. एकदम आश्चर्यचकितच झाला. त्याची रूम जणू वेगळीच वाटत होती. आज त्याला रूममध्ये नेहाला बघून तो जरा सुखावलाच. त्याची पाऊल आपोआप नेहाच्या दिशेने चालू लागलीत. नेहाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती दिवसभराच्या दगदगीमुळे खूप थकलेली आहे. त्याने तिला हळूच विचारलं, नेहा खूप दमली आहेस का गं? तिने मानेनेच उत्तर दिलं, नाही. मी त्याला आता पण नाराजच दिसत होती. म्हणून त्याने ठरवलं की आता तिला विचारायचंच की नेमकं तिच्या नाराजीचं कारण काय आहे. राहुल म्हणाला, मला थोडं बोलायचं आहे तुझ्यासोबत. नेहा त्याला उत्तर देत म्हणाली, हो बोला ना. मी तुला खूप दिवसांपासून बघतोय. तू जरा नाराजच दिसते. काय झालं? काही कारण आहे का? हे लग्न तुझ्या मर्जीनुसार तर झालंय ना? तुला मी आवडतो ना? नेहा पटकन मान वर करून नाही अहो असं काही नाही म्हणत उत्तर देते. मग नेमकं कारण तरी काय आहे? तू खूप नाराज दिसतेस. त्यावर उत्तर देत नाही. हा म्हणते, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला अजून 2 वर्ष आहेत आणि मला 2 वर्षानंतर लग्न करायचं होतं. मी हे घरच्यांना सांगितलं सुद्धा, पण त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्यानंतर माझी छोटी बहीण आहे. जर माझंच लग्न थांबलं तर तिच्या लग्नाला खूपच उशीर होईल.
म्हणून मी लग्नासाठी तयार झाले, पण तुम्हाला बघितल्यानंतर तुम्ही आवडलेत मला. तुमचा स्वभाव आवडला, तुमचा परिवार आवडला, म्हणूनच मी लग्नाला होकार दिला. पण का कुणास ठाऊक माझं ग्रॅज्युएशन पूर्ण न होऊ शकल्याचं दुःख मनामध्ये आहेच अजून. राहुलने एक सुटकेचा श्वास सोडला. ओ, तर हे कारण आहे का? पण तुला कोणी म्हटलं की तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही होऊ शकत? तिथल्यापेक्षा चांगली कॉलेजेस आहेत इथं, तू इथे पूर्ण करू शकतेस. नेहा आश्चर्यचकित होऊन उत्तर देते. काय? मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते? हो ग, करू शकतेस तू. आणि लग्न झालंय म्हणून काय झालं? तुझ्या आयुष्याचे निर्णय मी थोडीच घेणार. मी नवरा आहे तुझा, मालक वगैरे नाही तुझा ना की तू माझी गुलाम. पण घरचे सर्व काय म्हणतील? नेहाने थोड्या हलक्या आवाजात विचारलं. अगं, सर्वांना उलट खूप आनंद होईल हे ऐकून. मी उद्या सर्वांसोबत बोलतो आणि तुझ्या ॲडमिशनची प्रोसेस पण लवकरच पूर्ण करून घेऊ आपण. हे ऐकून नेहाने नकळतच त्याला एकदम घट्ट मिठी मारली. आता राहुल पण निश्चित झाला होता. त्याच्या मनातले सगळे भ्रम दूर झाले होते. तो तिला म्हणाला, तू झोप आता, खूप उशीर झालाय आणि त्यात दिवसभर दमलीस पण खूप. आता नेहाचा चेहरा वेगळाच फुललेला होता. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसत होतं. नवीन नवरीचे तेज. दुसऱ्या दिवशी घरच्यांना सर्व सांगून राहुलने नेहाच्या ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण केली. राहुल नेहाचं अपूर्ण शिक्षण पूर्ण करतोय हे बघून नेहाच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला. राहुलच्या बहिणीने आणि आईने पण नेहाला खूप सपोर्ट केला आणि शेवटी नेहाचं अपूर्ण शिक्षण पुन्हा एकदा चालू झालं. नेहा स्वतःला खूप भाग्यवान समजत होती की तिला राहुलसारखा नवरा आणि सासर मिळालं. तसेच जर प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याने, तिच्या परिवाराने साथ दिली तर स्त्री कधीही मागे राहणार नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, लिहिण्यात काही चुकलं असेल तर माफी असावी. तसेच तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.